नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की कॉफी। मित्रांनो, कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि कशा पद्धतीने ती बनवली पाहिजे आणि कशी पिली पाहिजे या संदर्भात आजची माहिती आहे। तर मित्रांनो, सकाळी उठल्या डोळे उघडण्यापूर्वी गरम गरम कॉफीचा कप हातात मिळणं हे अनेकासाठी सुख असतं। पण घरातली महिला असो या ऑफिसच्या गडबडीत असणारे पुरुष दिवसभराच्या कामाची ऊर्जा मिळवण्यासाठी किंवा आळस झटकण्यासाठी कॉफी पितात। पण मित्रांनो, आपल्याला वाटतं की कॉफी पिण्यामुळे शरीराला झटकन ऊर्जा मिळते आणि मेंदू तल्लख होतो। पण बऱ्याचदा असं घडतं का की कॉफी पिल्यानंतर काही वेळेतच पुन्हा प्रचंड सुस्ती येऊ लागते किंवा छातीत जळजळ, गॅसेस आणि तीव्र ॲसिडिटी सुरू होते। अनेक महिलांना तर यामुळे अपचनाचा मोठा त्रास देखील सहन करावा लागतो। पण मित्रांनो, यामध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्यालाही या बाबतीत असे घडत असेल तर दोष कॉफीचा नाही, तर कॉफी पिण्याच्या तुमच्या वेळेचा आणि पद्धतीचा आहे। मित्रांनो, आरोग्य तज्ज्ञ म्हणतात सकाळी उठल्यावर आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचं स्टेट हार्मोन जास्त असतात। कॉफीमधली कॅफिनो रिकाम्या पोटी पोटात गेल्यावर डायहायड्रेटिक म्हणजे की ॲसिडिटीची निर्माता वाढवते, ज्यामुळे आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास सुरू होतो। मित्रांनो, कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती आता ती पाहूयात। तर मित्रांनो, सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी सकाळी 6 ते 8च्या दरम्यान कॉफी कधीही पिऊ नका। कॉफी पिण्याची योग्य वेळ ही सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 4 ही आहे। ह्या काळात शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, त्यामुळे कॉफी खरोखरच ऊर्जा देण्याची काम करते। नंतर आहे आम्लपित्त। मित्रांनो, आम्लपित्त आणि अपचन कमी करणाऱ्या ह्या 7 सोप्या टिप्स आता बघणार आहोत। तर मित्रांनो, सकाळी उठल्यावर सर्वात आधी कमीत कमी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या। त्यानंतर काहीतरी हलका नाश्ता करा, यानंतर कॉफी प्या। नंतर आहे कॉफी बनवताना त्यात अगदी चिमूटभर दालचिनी पावडर टाका। दालचिनी पोटातील गॅस आणि ॲसिडिटी कमी करण्यास मदत करते आणि कॉफीची चवही वाढवते। जर आपल्याला अपचनाचा त्रास होत असेल तर जास्त उकळलेली किंवा कडक ब्लॅक कॉफी पिणे टाळा। नंतर आहे अनेकांना दुपारी जेवण झाल्यावर सुस्ती येते, म्हणून त्या लगेच कॉफी पितात। पण जेवणानंतर लगेच कॉफी प्यायल्याने अन्नातील लोह आणि कॅल्शियम कमी होते, ज्यामुळे अपचन होते। जेवणानंतर किमान 1 तासाने कॉफी प्यावी। कॉफीचा परिणाम शरीरातील 6 ते 8 तास राहतो, त्यामुळे संध्याकाळनंतर किंवा रात्री कॉफी प्यायल्यास झोप लागत नाही, ज्यामुळे निद्रांशाचा त्रास देखील वाढतो। नंतर कॉफीमुळे लघवीचं प्रमाण वाढते आणि शरीरातील पाणी कमी होते। शरीरात पाणी कमी झालं की ॲसिडिटी वाढते, म्हणूनच कॉफी पिण्यापूर्वी किंवा कॉफी पिणे आणि नंतर भरपूर पाणी पिण्याची सवय ठेवा। नंतर कॉफीमध्ये जास्त प्रमाणात साखर किंवा दुधाची जाड साय वापरले त्यामुळे पोट जड होतं, त्याऐवजी कमी चरबीयुक्त दूध वापरावे आणि ज्यामुळे अपचनाचा त्रास होणार नाही। तर मंडळी, ही होती कॉफी संदर्भातली एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।